नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण एकादशी स्पेशल उपवासाचा वडा सांबार पाहणार आहोत। तुम्हाला मी सगळं साहित्य दाखवणारच आहे, पण त्याआधी मी फक्त मेन साहित्य तुम्हाला दाखवते। मी इथे 1 वाटी भगर घेतलेली आहे। ही पहिले आपल्याला स्वच्छ धुवून शिजवून घ्यायची आहे, कारण ती आपल्याला थंड करावी लागते आणि त्याच्यासाठी वेळ लागतो। तर सगळ्यात आधी मी ही भगर धुवून घेत आहे। पहा, भगर इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये आपल्याला ही आपण धुवून घेतलेली भगर टाकायची आहे। पहा, इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे। पाण्याला आपल्या बुडबुडे सुद्धा आलेले आहेत। आता यामध्ये ही जी आपण 1 वाटी भगर घेतली होती, ती धुवून घेतली होती, ती भगर यामध्ये आपण घालत आहोत। यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालत आहोत। फक्त यामध्ये आपण मीठच घालत आहोत आणि ही भगर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। एक 5 ते 10 मिनिटांमध्ये भगर आपली शिजते, तोपर्यंत आपण 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत। पहा, भगर आपली व्यवस्थित अशी शिजलेली आहे। आता याचा आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही शिजलेली भगर आपल्याला गरम गरमच एका ताटात काढायची आहे। ही भगर आपल्याला पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपल्याला याचे वडे बनवता येणार नाही, म्हणून ही पहिले आपल्याला थंड करून घ्यायची आहे। भगर आपण एका ताटात काढून घेतलेली आहे। आता हिला आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे। आता वडा बनवण्यासाठी लागणारं बाकी साहित्य आपण पाहूया। 2 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत। 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत। थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। पहा, आपली भगरसुद्धा इथे थंडी झालेली आहे। आता यामध्ये मी टाकत आहे जिरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, दाण्याचा कूट आणि बटाटा इथं आपण किसून टाकणार आहोत। पहा, बटाटा इथे आपण किसून घेतलेला आहे। आता हा बटाटा मी यामध्ये घालत आहे। कधीही उपवासाचा वडा बनवताना उकडलेला बटाटा आपल्याला कमी वापरायचा आहे। जर हा जास्त वापरला तर आपले वडे वितळतात, म्हणून कमीत कमी हा आपल्याला उकडलेला बटाटा वापरायचा आहे। आता यामध्ये टाकूया आपण चवीपुरतं मीठ। पहा, मीठ आपण आधीसुद्धा थोडंसं घातलेलं आहे, म्हणून इथे मीठ मी थोडंसं कमी घालत आहे। भगर शिजवताना आपण मीठ घातलं होतं। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पहा, आपली भगर व्यवस्थित थंडी झाली असल्यामुळे आता हे आपण मळून घेऊया। याचा छान असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता याचे वडे कसे बनवायचे ते आपण पाहूया। आता वडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी हाताला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडासा गोळा इथे आपल्याला तोडून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने याचा गोल आपल्याला तयार करायचा आहे आणि तो हातावरती असा गोल फिरवल्यानंतर त्याला आतमध्ये एक छिद्र करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला सगळे वडे तयार करून घ्यायचे आहेत। हा अजून एक वडा मी तुम्हाला इथे दाखवत आहे। मी गोल करून घेतलेला आहे आणि थोडंसं हाताने प्रेससुद्धा केलेला आहे आणि याला असं छिद्र करून हा आपल्याला व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊयात। आपले सगळे वडे तयार करून झालेले आहेत। एकीकडे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। आपलं तेल गरम व्हायचं आहे अजून, तोपर्यंत आपण सांबार कसा बनवायचा हे पाहूया। आता वडा तर बनवत आहे आपण, पण त्याच्यासाठी सांबार तर लागेलच ना, कारण की आपल्याला उपवासाचा वडा सांबार बनवायचा आहे। त्यासाठी मी अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे, थोडीशी पिठी साखर घेतलेली आहे, थोडंसं दाण्याचा कूट घेतलेला आहे, हिरवी मिरची मी 5 ते 6 बारीक कट करून घेतलेले आहेत आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे। सांबार बनवण्यासाठी मी एक छोटासा पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी तेल घालत आहे। तेल गरम झालेले आहे। यामध्ये मी टाकत आहे जिरं आपलं तडतडलेलं आहे। यामध्ये टाकत आहे आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि दाण्याचा कूट। हे सगळं आपल्याला 1-2 मिनिटं व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायचं आहे। पहा, आपला दाण्याचा कूट व्यवस्थित तेलामध्ये झालेला आहे। आता ह्या स्टेजला मी इथे गॅस बंद करते आणि ही फोडणी आपण जे ताक घेतलं होतं त्या ताकामध्ये आपण ही सगळी फोडणी घालत आहोत। तसंच यामध्ये आपण टाकत आहोत आता थोडीशी पिठी साखर, चवीपुरतं मीठ। हे सगळं साहित्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे ताकाचं भांडं आता आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे। 1-2 मिनिटं हे ताक आपल्याला
कोमट करून घ्यायचं आहे, जास्त गरम करायचं नाही आहे, उकळायचं सुद्धा नाही आहे, फक्त आपल्याला हे कोमट करून घ्यायचं आहे. आपण हे ताक आता कोमट करून घेत आहोत. 1-2 मिनटं करायचं. जास्त जर आपण हे गरम केलं तर ताक फाटल्यासारखं होते, म्हणून आपल्याला हे फक्त कोमटच करून घ्यायचं आहे. तर तयार आहे आपला इथे आता सांबार. ताक आपलं कोमट झालेलं आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे. तर तयार आहे आपला उपवासाच्या वडा सांबारचा सांबार. एका साईडला तेल गरम करायला ठेवलं होतं. आपलं तेल अगदी गरम असं झालेलं आहे. आता त्या तेलामध्ये आपण जे हे वडे तयार करून घेतले होते उपवासाचे, ते आपण यामध्ये घालत आहोत. पहा, तेलाची फ्लेम मी हायच ठेवलेली आहे, कारण जास्त हाय फ्लेमवरच आपल्याला हे तळावे लागतील. जोपर्यंत हे वडे खालून व्यवस्थित ब्राउनिश कलर येईपर्यंत होणार नाही, तोपर्यंत आपल्याला हे पलटवायचे नाही. जर ते आधीच आपण पलटवायला गेलो तर ते तुटायची शक्यता असते. म्हणून खाली आपल्याला अगदी असे 2 मिनटं तरी व्यवस्थित लालसर रंग होईपर्यंत त्याला होऊ द्यायचं आहे. पहा, 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. मी ह्या वड्यांना चमचासुद्धा लावला नाही. आता पहा, याला चमचा लावला तर हे इझिली निघून येतात. आता याला आपण ह्या स्टेजला इथे पलटून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे. आपण पहा, भगर आधीच शिजून घेतलेली आहे आणि बटाटासुद्धा आपण उकळलेलाच वापरलेला आहे, म्हणून हे जास्त आपल्याला होऊ द्यायची गरज नाही आहे. त्याला थोडासा लाल रंग आला की ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. पहा, आपले वड्यांना लालसर कलर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी असे ते तळल्या गेलेले आहेत. आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकी वडेसुद्धा तळून घेऊया. पहा, किती सुंदर असा कलर आलेला आहे इथे. आता अशाच पद्धतीने आपण बाकी वडेसुद्धा तळून घेऊया. आणि पहा, किती छान अशी फुललेसुद्धा आहेत ते. बाकी वडे आता आपण तळून घेऊया. हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे तळायचं आहे. वडा सांबार मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. पहा, किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि व्यवस्थित असा छान असा फुगलेला सुद्धा आहे तो. इथे मी तुम्हाला हे तोडून दाखवते. पहा, अगदी क्रिस्पी असा झालेला आहे आणि आतूनसुद्धा तो किती व्यवस्थित असा झालेला आहे. खायला एकदम छान लागतो आणि ताकात आपण साखर आणि मीठ घेतल्यामुळे थोडीशी गोड आंबट चव याला येते. तर तुम्हाला ही माझी उपवासाची वडा सांबार बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की तुमच्या घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की कसा झालेला आहे. थँक्यू.